घेऊन आलोय मी। आता जे सत्य आहे ते स्वतःच सांगतील। सांगा। मला माफ करा, माझ्या एका चुकीच्या विधानामुळे या घरात खूप मोठा अनर्थ घडला। सानिकाच्या बाबतीत जो गैरसमज झाला त्याला मीच जबाबदार आहे। तुम्ही काय बोलताय खरंच कळत नाहीये, जरा स्पष्टपणे सांगता का? खरं तर चंद्रकांतजी सानिकाशी कधी बोललेच नव्हते। त्या दिवशी मी जे काही सांगितलं ना ते पूर्ण खोटं होतं। जगन्नाथजींनी मला त्या दिवशी इतकं धमकवलं होतं की माझ्या बचावासाठी तेव्हा मला जे काही सुचलं ते मी बोललो। जगन्नाथजींना पटेल असं खोटं बोललो। मी तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा गुन्हेगार आहे। माझ्यामुळे तुमच्या घरात जे वादळ निर्माण झालं त्याबद्दल खरंच मला माफ करा। चंद्रकांतजी, संशयाने आणि रागाने माझं डोकं बधीर झालं होतं। बाहेरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्यासारख्या सज्जन माणसावर नको नको ते आरोप केले, वाटेल ते बोललो, तुमचा अपमान केला आणि तुमच्यावर हात दिघेल उचलला। खरंच खूप मोठा गुन्हेगार आहे तुमचा। वाटत असेल तर आता मी माझा गाल तुमच्या पुढे करतो। जगन्नाथजी, त्याची काही गरज नाही। गरज कशी नाहीये? या माणसाने तुमच्या कानाखाली मारली, खऱ्या खोट्याची शहानिशा न करता सगळ्यांच्या समोर तुमचा अपमान केला आणि तुम्ही म्हणताय की गरज नाहीये। हे बघ राजकुमार, जे काही झालं ते अजाणतेपणी झालं त्यांच्याकडून। पण जगन्नाथजी, तुम्ही शहानिशा करायला हवी होती। बरोबर आहे। पुन्हा एकदा म्हणतोय की खरंच माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली। आमची नका, त्यांची माफी मागा। चंद्रकांतजी, हो जगन्नाथजी, काय करताय? जगन्नाथ, आतापर्यंत ना तुझ्याकडून काय माझ्याकडून काय अनेक चुका झाल्यात आणि आपण एकमेकांना माफ सुद्धा केलंय, पण तू ना माझ्या निष्पाप नवऱ्यावरती हात उगारलायस। ही चूक मी नाही माफ करू शकणार। जगन्नाथजी, तुम्ही चूक केली नाहीये, गुन्हा केलाय तुम्ही, गुन्हा। आणि हा असा गुन्हा आहे ना की ज्यासाठी तुम्ही 100 वेळा जरी चंद्रकांतजींचे पाय धरले ना तरी कमीच आहे। या बिचाऱ्या डॉक्टरला घाबरवून काय मिळालं तुम्हाला? त्याला इतकं घाबरवलं, खोटं बोलावं लागलं त्याला। जगन्नाथजी, चुकलात तुम्ही खूप। एका देवासारख्या माणसावर हात उगारलात तुम्ही। कुठे फेडाल ही पाप? खरोखर त्या दिवशी मी खूप घाबरलो होतो। मला काय सांगायचं ते काही कळलंच नाही। जगन्नाथजी, एक बाप म्हणून मी तुमची कृती समजू शकतो। कदाचित मी तुमच्या जागी असतो तर माझ्याकडनं असंच काहीतरी घडलं असतं। महत्वाची गोष्ट ही आहे की सत्य सगळ्यांसमोर आलंय आणि तुमचाही गैरसमज दूर झालाय। आता म्हणतात ना, ऑलज वेल दॅट एंड्स वेल। माफ करा। तर तो माझा विश्वास होता की यात बाबांचं काही चुकलेलं नाही। आई, आता जे काही झालं ते झालंय, आपण विसरून जाऊ आणि पुढे जाऊ। आता जगन्नाथजी, मला वाटतं आता नवीन पर्वाची सुरुवात तुमच्या आवडीचा चहा घेऊन करूया, काय? चालेल। अनामिका, जा चहा बनव सगळ्यांसाठी।
नील, बाळा तिथे खेळून झालं असेल तर इथे ये. हा, इथे पण चहा मिळेल तुला. जगन्नाथजी, हे सगळं इतकं सहजपणे कसं काय झालं? तुम्हाला पटतंय काय? सावली, आपल्याला उघडपणे लढून चालणार नाहीये. या नाटकात सहभागी होऊनच यांचं जे काही नाटक आहे ना ते व्यवस्थित पार पाडावं लागणार आहे. बघितलं तुमचा खेळ बघितला मी. मी काय म्हणतो, तो डॉक्टर जे काही बोलला ते 100% खरं आहे असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्हाला अजूनही शंका आहे त्या डॉक्टरांवरती? खरं म्हटलं तर त्यांनी सरळ सरळ सगळं सांगितलं नाही का? नाही, त्या डॉक्टरच्या चेहऱ्यावरची भीती आणि पश्चाताप काही खोटा होता असं मला वाटत नाही. तो खरंच बोलत असणार. मुख्य म्हणजे ह्या निमित्ताने तुमच्या मनात माझ्याबद्दल असलेला गैरसमज दूर झाला, हे महत्वाचं. खरंय. पण ती मुलगी कोण आहे? म्हणजे तिला कधी पाहिलं नाही मी. ती पण त्यांनीच आणली, म्हणजे भैरवी माईच घेऊन आले आहेत. अनामिका नाव आहे तिचं. अनाथ आहे ती पोरगी आणि आमच्या घरच्याने तिला आश्रय दिलाय. भैरवीजींचं रेकमेंडेशन आहे ना ती, म्हणून. का कोणास ठाऊक माहित नाही, पण ती ओळखीची वाटते. म्हणजे कुठेतरी बघितल्यासारखं वाटते तिला सारखं. आपल्या मुख्य सूत्रधार आल्या. तिने पुढाकार घेतला म्हणून आज आपल्या मनातल्या शंका सगळ्या दूर झाल्यात. कमाल आहे ही पोरगी. या घरच्यांना जोडून ठेवणारा हा एक दुआ आहे. नाही राजकुमार सर, फक्त मी नाही, ह्या सगळ्यात मला सारंग सरांची आणि जगन्नाथजींची साथ होती म्हणून हे सगळं शक्य झालं. छान. मी आलोच जरा. तुझ्या नाही नाही. जगन्नाथजी, आता जे काही घडलं ते तुम्हाला पटलंय का? म्हणजे तो डॉक्टर बघा ना, इतक्या सहजपणे सगळं सांगत होता. मला हे सगळं रचलेलं वाटलं. अगं, पटायला ते काही सत्य नव्हतं. ते एक सोयीस्कर खोटं होतं. आता ही सुपीक कल्पना त्या डॉक्टरच्या डोक्यात आली आहे का भैरवीच्या, हेच कोडं मला सुटत नाहीये.